मुंबईच्या घाटकोपर परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर येत आहे। 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणात आता नवा पेच निर्माण झाला असून पोलिसांनी पीडितेच्या नातेवाईकांवरच गुन्हा दाखल केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणाची दखल घेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलीस ठाणे गाठले। यावेळी पोलीस आणि सोमय्या यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। पोलिसांनी पीडित मुलीच्या आईचा चुकीचा जबाब नोंदवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय। माणसांनी मारहाण केल्याचा उल्लेख जबाबात असला तरी आईनं तो नाकारलाय। चुकीचा जबाब नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही असा पवित्रा घेत सोमय्या यांनी तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले। किरीटजी काय सांगाल, पुढची दिशा काय झाली? काल घाटकोपर येथे 5 आणि 6 वर्षाच्या मुलींवर ज्यांनी विनयभंग केला त्या फिरोज इक्बालला घाटकोपर पश्चिम पोलीस अटक करत नव्हती। त्याचा निषेधार्थ तिथल्या नागरिकांचा जो आक्रोश व्यक्त झाला तर त्या दोन्ही पीडित परिवार यांच्या परिवाराच्या अर्धा डझन लोकांवर पोलिसांनी अटक केली आणि भयानक सेक्शन लावले आहेत। त्याच्या निषेधात आता स्थानिक 100 महिला इथे आल्या आहेत। मी या परिवाराचा, दोन्ही पीडित परिवारांचा 10 सदस्य यांच्यासह आम्ही इथे सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेत आहोत। आता तुमची नेमकी पोलिसांकडून काय रिप्लाय आलाय का त्याला? ह्या इथला जो चौकशी करणारा आयो होता त्याने इतकी बदमाशी लबाडी केली की पीडिताचा जो विनयभंग करणारा याच्याऐवजी परिवाराला अटक करायला निघाला तर त्याला ताबडतोब निलंबित करावे आणि या पीडित परिवाराला न्याय मिळावा।